नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. मित्रांनो, अ, तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील किंवा तुमच्या वैयक्तिक अनुभवातील घटना असतील की वडिलोपार्जित जी जमीन असते त्यामध्ये काही लोक स्वतः दमदाटी करून दुसऱ्याचा हिस्सासुद्धा स्वतः बळकावण्याचा प्रयत्न करत असतात. हे अनलिगली असतं आणि जो दाबला गेलेला व्यक्ती असतो त्याचा विकास होत नाही. म्हणजे चारी बाजूने त्याला टॉर्चर केलं जातं आणि त्याला दाबून टाकलं जातं. तर तो स्वतःचं डेव्हलप करू शकत नाही, स्वतःला विकास करू शकत नाही. तर अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, माझ्या बाबतीतसुद्धा असंच काही घडलं आहे. मित्रांनो, मी मालवणमधील रहिवासी आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझे सर्व व्हिडिओ पाहत आहे. तर माझीसुद्धा म्हणजे माझी वडिलोपार्जित जी जमीन आहे ती प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे अगणित आहे, भरपूर आहे. परंतु मला माहीत पण नाही आहे की कुठे कुठे माझी जमीन आहे. मित्रांनो, इतकं मला काही गरज पण नाही आहे. इतकं मी म्हणजे वापरूही शकत नाही ती जमीन, एवढी प्रचंड जमीन आहे. तर माझा असा विचार आहे की गोरगरीब जे आहेत, ज्यांना जमिनी नाही आहेत, म्हणजे ज्यांना घरं बांधण्यासाठी जमीन नाही आहे, त्यांना स्वतःला डेव्हलप करायचं आहे काहीतरी, तर अशा लोकांना अशा जमिनीचा वापर होऊ शकतो. किंवा त्याच्यावरती झाडं वगैरे म्हणजे वृक्षारोपण वगैरे झालं तर ती जमीन अजून खुलून दिसेल. तर घटना अशी आहे की आम्ही फक्त कागदोपत्री मालक आहोत. म्हणजे कागदोपत्री म्हणजे सॉरी, म्हणजे नावाला शेतकरी आहोत, पण आम्ही शेती करू शकत नाही. कारण कोण कोणाला करायला देत नाही आहे. हे माझं छोटे छोटे कोपरे आहेत. छोटे छोटे कोपरे केलेले आहेत. म्हणजे वाटून घेऊ शकत नाही असं त्याचं अर्थ. वाटणी केलेलीच नाही. आम्ही सामूहिक जो काही दस्त असतो जमिनीचा, तो सामूहिक पद्धतीने करतो आहे. म्हणजे जमीन कोणाच्याच नावावर नाही आहे. तर ही वाटणी जर झाली असती, प्रत्येकाने जर वाटून घेतली असती जमीन, तर प्रत्येकजण स्वतःला डेव्हलप करू शकला असता. आज सगळीकडे बघितलं तर प्रत्येक ठिकाणी लोकं डेव्हलप झालेले आहेत. परंतु आमच्या इकडे जे काही चाललं आहे राजकारण, ते वेगळंच आहे. फक्त आणि फक्त आपल्याला हवं या दृष्टिकोनातून कोणीही कोणाचा विकास करत नाही आहे. जो बळी तो कानपिळी या म्हणीप्रमाणे आतापर्यंत चाललं आहे. मित्रांनो, गोरगरीब दुनियेमध्ये गोरगरीब जे लोक आहेत प्रचंड प्रमाणात आहेत. तर अशा लोकांना अशी जमीन जर मिळाली म्हणजे मी बक्षीस स्वरूपात मी ती जमीन देऊ शकतो. बऱ्यापैकी लोक अनाथ आहेत, त्यांना स्वतःचं घर बांधता येईल या दृष्टिकोनातून माझा विचार आहे, माझा आणि माझ्या मिसेसचा. मित्रांनो, आत्ता असं झालं आहे की माझ्याच जमिनीत मी घर बांधलं. म्हणजे मला हिश्श्याला येणाऱ्या जमिनीमध्ये मी घर बांधलं आहे. आणि मूळ घर आमचं आजोबांच्या म्हणजे ठीक म्हणजे जे मूळ देवघर आमचं होतं, तिथेसुद्धा मला हिस्सा मिळणार नाही असं मागच्या वेळी पण दमदाटी करण्यात आली होती त्यावेळी. आणि आत्तासुद्धा मला चारही बाजूने दाबलं जातं आहे. आणि की म्हणजे मला ॲक्च्युअल त्या जमिनीचा काही फायदा होत नाही आहे. प्रचंड प्रमाणात जमीन आहे, थोडी जमीन नाही आहे, बऱ्यापैकी आहे. तर माझा असा विचार आहे की माझ्या हिश्श्याला येणारी जमीन ही माझ्या हिश्श्याला येणाऱ्या काही जमिनी मी फॉरेस्ट खात्याला देणार आहे. माझ्या हिश्श्याला येणाऱ्या काही जमिनी मी फॉरेस्ट खात्याला देणार आहे. आणि काही जमिनी जे गोरगरीब आहेत त्यांना दान करण्यात याव्या यासाठी मी शासनाकडे अर्ज दाखल करणार आहे. आणि अशा काही जमिनी
तिथे मला आश्रम खोलायचे आहेत, अनाथ आश्रम. जे अनाथ लोक आहेत, ज्यांना कुटुंबात कोण सांभाळत नाही, अशा लोकांसाठी सुद्धा मला काहीतरी करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी सोशल काम करतो आहे. मी आत्तापर्यंत प्रचंड लोकांना मदत केलेली आहे, भरपूर लोकांना मदत केलेली आहे. तर मी स्वतःसाठी लग्नसुद्धा करत नव्हतो ह्याच गोष्टीसाठी, की मला पहिल्यापासून आवड होती सामाजिक कार्याची, आणि म्हणून मी हे काम करत आहे. आणि प्रचंड लोकांचं माझ्याकडून थोडं फार होईना का कल्याण झालेलं आहे, आणि करत राहीन मी. तर आता आम्ही छोटंसं घर बांधलं, हे फक्त आमच्यापुरतं आहे. परंतु मला ती सीमा, जी काही सीमा आहे, जमिनीची सीमा, भूमी अभिलेखमध्ये जाऊन त्याचं रीतसर आखणी करायची आहे, मर्यादित करायची आहे, म्हणजे कुठे अडथळा येऊ नये. प्रकरण असं झालं आहे की मी जी विहीर मारली होती, म्हणजे मी घर बांधलं आणि लगेच मी विहीर पण मारली. विहीर जमिनीत आमच्या आहे, त्याचा सातबारा आहे, सर्वे नंबर आहे, सगळं जे काय आहे सगळे पेपर आहेत, आमच्या जमिनीत आहे. सामायिक जमीन आहे आमची, परंतु आमच्या जमिनीत आहे. तिथे माझा अधिकार आहे, माझा हिस्सा आहे, आणि प्रचंड प्रमाणात आहे. मी मागच्या वेळी 2 वेळा मी जिथे खोदकाम केलं, विहीर मारली, तिथे मला डावलण्यात आलं. ॲक्च्युअल ती जमीन सामायिक होती. सामायिक जमिनीमध्ये मला माझ्या हिश्शापुरतं मी करू शकलो असतो. मी स्वतःला डेव्हलप केलं नाही तिथे. आणि अजूनपर्यंत मी लोकांना मदत करत आलो. मी स्वतःला काहीच डेव्हलप केलं नाही. मित्रांनो, आज नाही म्हटलं तरी 22 वर्ष मी सामाजिक सेवा करतो आहे, आणि स्वतःसाठी मी काहीच करून ठेवलं नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. धड बँक बॅलन्स नाही करून ठेवलं, धड कुठली प्रॉपर्टी करून ठेवली नाही, म्हणजे माझ्या कष्टाचं काहीच करून ठेवलं नाही मी. आणि आत्ता उतार वयात आत्ता मी धडपडतो आहे की आत्ता स्वतःसाठी काहीतरी करून ठेवावं, जेणेकरून म्हातारपणी आपल्याला ते उपयोगी पडेल. आता करून ठेवावं म्हणजे काय, आर्थिक नियोजन असं विचार करत नाही आहे मी, कारण जे काय चाललं आहे ते ठीक चाललं आहे, असं काही नाही आहे. मला जेवढं मिळतं त्यात मी खुश आहे. परंतु मला जनसेवेसाठी काहीतरी करून ठेवायचं आहे. कारण माझी जी भावबंदकी आहे ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत आहे, की माझं जी काय माझ्या हिश्श्याला येणारी जमीनसुद्धा ते लोक स्वतःला मिळवून घेतील. म्हणून मला अगोदरच शासनासाठी एक अर्ज देऊन मला जे काय शासकीय कागदपत्र पूर्ण करायचे आहेत, आणि ते पूर्ण करून शासनाच्या सुपूर्द जमीन करायची आहे मला, असा माझा हेतू आहे. कारण त्या म्हणजे जे संपूर्ण म्हणजे जे आमचे भावबंधक आहेत, त्या लोकांनी जर त्याच वेळी मला ज्यावेळी गरज होती त्यावेळी मी तरुण होतो, म्हणजे अजूनही तरुण आहे, पण त्यावेळी मला उमेद होती काहीतरी करण्याची, जिद्द होती, मी काहीतरी करू शकणार होतो. पण त्यावेळी मला दाबत आलेले आहेत. त्यावेळी मला माझी घुसमट झाली आणि मी काही करू शकलो नाही, स्वतःसाठी काहीच करू शकलो नाही. हुशार असून काही फायदा नव्हता. परंतु आत्ता मला स्वतःसाठी सुद्धा धडपडायचं आहे, आणि इतरांसाठी सुद्धा खूप काही असं करून ठेवायचं आहे जिथे गोरगरीब लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माझी कल्पना कशी वाटते तुम्ही सांगू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही मला सहकार्य करा. जर तुम्ही या क्षेत्रामधील असाल, भू अभिलेख म्हणा किंवा शासकीय कामामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी, या संदर्भात तुम्ही जर विचारवंत असाल तर मला तुमचे विचार सांगू शकता. मला काय काय करावं लागेल, मला कुठल्या प्रोसिजरने जावं लागेल, किंवा मी अजून असं काय केलं पाहिजे की लोकांचं पण भलं होईल आणि माझंसुद्धा थोडंफार का असेना भलं होऊ शकतं. एरवी तरी ती जमीन पडूनच आहे, तिथे कोणाचाही ताबा नाही आहे. अशीच बेभरोशी जमीन पडून आहे. कोणी स्वतः अधिकार गाजवू शकत नाही अशी जमीन पडून आहे, कारण वाटणीच केलेली नाही, कोणाचीच जमीन नाही आहे, अशीच पडून आहे. ती जमीन निदान कोणाला गोरगरिबाला तरी मिळेल या हेतूने मी विचार करत आहे. माझा विचार कसा आहे हे पण तुम्ही सांगू शकता, आणि मला शासकीय पेपर कसे पूर्ण करता येतील आणि कोणत्या पद्धतीने मी पावलं
उचलावीत हे सुद्धा तुम्ही सांगा. मला जर एखादा सोशल ॲडव्होकेट असेल, म्हणजे मी ॲक्च्युअल माझे काही ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे या संदर्भात. परंतु जे सोशल वर्कर आहेत, जे ॲडव्होकेट आहेत, त्यांनीसुद्धा मला मार्गदर्शन करावं या बाबतीत. कारण मी सामाजिक हेतूने विचार करतो आहे. मला आता आमची जी जमीन आहे बरीचशी जंगलमय भागात आहे. प्रचंड जमीन जंगलमय भागात आहे. तिथे वन्य प्राणी वगैरे वावर असतो. हत्ती म्हणा, गवारेडे म्हणा, वाघ म्हणा, हरण, माकड, जे अजून प्रचंड असे प्राणी आहेत, प्रचंड प्राणी आहेत. अशा प्राण्याचा वावर आहे त्या जमिनीमध्ये. मग माझा असा विचार झाला की ती जमीन फॉरेस्ट खात्याला देणं योग्य आहे. म्हणजे प्राण्यांचं संगोपन तिथे चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं. माझे विचार कसे आहेत हे तुम्ही सांगू शकता मित्रांनो. कारण मला हे बघा, माणूस माणसाला विचारत नाही, निदान प्राण्यांना कळत नाही. पण प्राणी आनंदाने संसार करू शकतात, स्वतःचं उदरनिर्वाह करू शकतात त्या जमिनीमध्ये. आणि त्यात मला आनंद वाटेल आणि म्हणून मी हा विचार करतो आहे. कारण मी लहानपणापासून शेती केलीच नाही, मला माहितीच नाही शेती कशी असते, काय असते, काहीच माहीत नाही. कागदोपत्री शेतकरी आहे, पण मला काहीही माहीत नाही. कारण मला करताच आलं नाही. म्हणजे मला पूर्णपणे दाबलं गेलं, हे तुझं नाही, हे तुझं नाही, या दृष्टिकोनातून दाबलं गेलं. परंतु आता मला लीगल प्रोसेसने जे काय आहे ते पेपर मी पूर्ण करणार आहे. आणि माझं घराचं जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मी माझ्या स्वतःचा जो काय महाल असं सजवणार नाही. छोटंसं झोपडी आहे, घर आहे, मी माझ्यापुरतं बांधलं आहे. ते जे काय मला जमेल तेवढं मी आता त्याच्यामध्ये जास्त खर्च नाही करणार. पण मला सामाजिक कार्यामध्ये जास्त खर्च करायचा आहे. मग त्यासाठी मी इतरांचं भलं कसं होईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. तुम्ही मला सांगू शकता मी कुठली कुठली पावलं उचलायला पाहिजेत. आणि जे जे कोण कलेक्टर म्हणा किंवा ॲडव्होकेट आहेत किंवा इतर गोष्टीमध्ये पारंगत आहेत, जे शासकीय कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा मला सपोर्ट करावा असं मला वाटतं. कारण यातून सर्वांचंच भलं होणार आहे, प्रचंड लोकांचं भलं होणार. आणि जरी मी माझ्या हिश्श्यापुरती जरी जमीन मी काढून घेतली तरीसुद्धा इतर जे हिस्सेदार आहेत ते सुद्धा स्वतःला डेव्हलप करू शकतात या दृष्टिकोनातून. आणि म्हणून माझी ही पावलं आहेत. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचाच विकास होणार आहे. या माझ्या छोट्याशा निर्णयामुळे एकंदरीत सगळ्यांचाच विकास होणार आहे, कळलं ना. आणि म्हणून माझा निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता मला. आणि मला ॲक्च्युअल काल पण धमक्या होत्या की माझे हातपाय तोडले जातील, मला ठार मारलं जाईल, अशा धमक्या होत्या मला. काही गोष्टी माझ्या बाबतीत अगोदरसुद्धा घडलेल्या आहेत. अशा घडलेल्या आहेत काही गोष्टी. मी घाबरत नाही मित्रांनो, मला काही टेन्शन नाही. कारण माझं मागे रडणारं असं कोण नाही जास्त. फक्त विषय कसा आहे, जे काही करायचं सामाजिक कार्य करून मरायचं, हा माझा हेतू आहे. मी आता लग्न केलं आहे. ॲक्च्युअल लग्न नाही केलं असतं तरी चांगलं झालं असतं असं मला वाटतं आता. पण लग्न केलं आहे म्हटल्यानंतर माझी जी बायको आहे तिला पण सुखाने जगता यावं यासाठी मला काहीतरी करून ठेवायचं आहे. ऑलरेडी सगळं आहे व्यवस्थित, पण तरीसुद्धा तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे दर्शक आहात माझे, जे प्रेमाने तुम्ही मला बघताय आत्तापर्यंत, तर तुम्ही लोकांनी मला कसा सपोर्ट करायचा हे तुम्ही ठरवू शकता. सपोर्ट म्हणजे मला कुठला आर्थिक नको आहे किंवा मला फक्त वैचारिक सपोर्ट पाहिजे. विचार सांगा तुमचे, काय बाकी मी सक्षम आहे. जे काही पेपर करण्यासाठी म्हणा, जे शासकीय फक्त म्हणजे जे शासकीय जे पेपर कसे पूर्ण करायचे याबद्दलसुद्धा तुम्ही कल्पना देऊ शकता मला. आणि त्या पद्धतीने मी पुढे पावलं उचलत जाईन. तर मुळात जोपर्यंत वाटणी होत नाही तोपर्यंत स्टे ऑर्डर आणायचा पण विचार माझा चालला आहे. जोपर्यंत सगळ्या मालमत्तेची वाटणी होत नाही तोपर्यंत मी स्टे ऑर्डर आणणार आहे. ते सगळं मी लीगल प्रोसेसने करायचं आहे. आणि त्यासाठी मी आता पावलं उचलतो आहे.
तर या 2 दिवसातच मी सगळं करतो आहे. मुळात अगोदर मला धोका होऊ शकतो यासाठी मी पोलीस एन-सी म्हणजे जवळील पोलीस स्टेशन जे आहे तिथे मी एन-सी करून ठेवणार आहे आणि मालवण तालुक्याच्या ठिकाणी पण एन-सी करून ठेवणार आहे, 2 ठिकाणी. कारण मी मालवणमध्ये पण राहतो, म्हणजे तालुकास्तरीय पण मी एन-सी करून ठेवणार आहे तिथे. कारण मला धोका होऊ शकतो इथून. कारण स्वतः हे लोकं डेव्हलप नाही होणार. हे स्वतः काहीच करणार नाहीत आणि म्हणून आमच्या एका भावकीने 999 वर्षाचा करार करून एका व्यक्तीला जमीन दान दान केली आहे ती. बक्षीसपत्र म्हणा किंवा मला माहीत नाही काय केलं आहे तिने ते. जे काही केलं आहे ते आणि ती तिराईत व्यक्ती त्या जमिनीचा वापर करते. मला खूप आनंद वाटला. पण मला स्वतःला असं काही करायचं नाही. मला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. माझे विचार आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. मी सामाजिक क्षेत्रात आहे. मला सामाजिकमध्ये आवड आहे पहिल्यापासूनच. त्यामुळे मला स्वतःसाठी नाही काय करायचं आहे. मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार चालला आहे माझा आणि म्हणून ती जी पडीक जमीन आहे ती कोणाच्या तरी वापरात येईल. कोणतरी गोरगरीब काहीतरी स्वतःचा विकास करू शकतात, कोणतरी डेव्हलप करू शकतात. जे माझे भाऊ-बंधकी काहीच करणार नाही आहेत. जे कोण आमचे रिश्तेदार आहेत ते काहीच करणार नाही. त्या जमिनीचा वापर काहीच करणार नाही ते लोकं. ते फक्त जंगलतोड, मारामाऱ्या असलंच कामं करणार, बाकी काही करणार नाही. मग त्याचपेक्षा ती कोणाच्या तरी वापरात यावी असा माझा हेतू आहे. मित्रांनो, मला काय काय करावं लागेल हे तुम्ही सांगू शकता. जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी मला सपोर्ट करावा आणि मला कसं कसं पावलं उचलावीत यासाठी मार्गदर्शन करावं. मी इथे थांबतो आणि लवकरच मी ते पेपर पूर्ण करायचा विचार करतो आहे. मला तितका खर्च परवडणार नाही जे हिस्सेफोड करण्यासाठी. म्हणून मी एक एक हिस्सा एक एक हिस्सा मी बाजूला काढणार आहे. एका सर्वे नंबरचा हिस्सा जो आहे तो माझ्या हिश्शापुरता मी बाजूला काढणार आहे आणि अशी माझी वाटचाल असणार आहे. कारण एकदम मी सगळं करू शकत नाही. तर माझे विचार कसे आहेत तुम्ही सांगू शकता. कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. जर तुम्ही सोशल वर्कर आहात तर तुम्ही सांगू शकता. आणि याचा खरंच फायदा गोरगरिबांना होईल का? कारण मी नेटवरती पण सर्च केलं की फॉरेस्ट खात्याला जमीन कशी द्यायची या विषयावरती पण मी सर्च केलं. तर तिथून मला उत्तर असं आलं की अगोदर हिस्सेफोड करा आणि हिस्सेफोड कायद्याने होणारच आहे हेही आम्हाला समजलं आहे. त्यामुळे आता आम्ही त्या पद्धतीने पावलं उचलायची चालले आहेत आमचे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सांगतो, जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर तुम्ही स्वतः म्हणजे माझ्यासारखं सामाजिक कार्य करा असं म्हणत नाही मी. पण तुम्ही स्वतःचा विकास करण्यासाठी तुम्ही हिस्सेफोड करू शकता. त्याला फार खर्च नाही आहे. कोणाला जर म्हणजे मला जर शक्य असेल तर मी कोणाला मदत पण करू शकतो आर्थिक म्हणा. जर कोणाची हिस्सेफोड करायची असेल आणि पैसा नसेल तर मी तो पण मदत करू शकतो. असं काही नाही. पण जर कोणाला स्वतःसाठी डेव्हलप जर करणार असाल कोणी तर तुम्ही करू शकता. तुमच्या बाबतीत जर जमिनीच्या बाबतीत असे केसेस असतील तर मी स्वतः मदत करू शकतो तुम्हाला. आणि माझ्या बाबतीत ज्या काय आहे हिस्सेफोड कशी करावी, कोणत्या दिशेने मी वाटचाल करावी हे सुद्धा तुम्ही सांगा. इतरांना मी वेगळ्या पद्धतीने मदत करेन, पण मला तुम्ही अशी मदत करा की मी कुठल्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत. मित्रांनो, माझा जो चॅनल आहे तो सामाजिक आहे आणि मी सामाजिक कार्य करतो आहे. मी आज 22 वर्ष सामाजिक कार्य करतो आहे आणि चॅनल माझा नवीन आहे. बऱ्याच लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही एक चांगला मित्र गमावणार आहात. आणि सगळ्यांना अजून एक सांगतो की कृपया फालतू मेसेज मला करू नका. मला संपूर्ण महाराष्ट्र बघतंय. प्रचंड लोक मला बघत असतात. त्यामुळे कृपया मला व्यस्त राहण्यासाठी चुकीचे मेसेज करू नका. दुसरी गोष्ट, वायफळ फोन करू नका. तुमच्या कामापुरतंच बोला माझ्याशी. कारण मित्रांनो, मी सोशल वर्कर आहे आणि मला प्रचंड कॉल येतात. त्यामुळे कृपया माझी लाईन व्यस्त ठेवू नका, एवढं सांगतो आहे. त्यामुळे समजून घ्या की मी यूट्यूबर आहे. यूट्यूबर म्हटल्यानंतर प्रचंड लोक बघत असतात, हे लक्षात घ्या. कृपया विनंती करतो तुम्हाला. तुमच्या कामापुरतं तुम्ही बोलू शकता माझ्याशी. बरं मित्रांनो, मी रजा घेतो तुमची. तुम्हाला माझं काम कसं वाटतं आहे ते तुम्ही कळवायला विसरू नका.
जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्हाला माझं काम आवडत असेल तर इतर लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आमचे, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब केल्याशिवाय आमचे इतर जे व्हिडिओ आहेत, इतर 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकत नाही. त्यामुळे ते लक्षात घ्या. धन्यवाद.